जालना जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान कडवंची शिवारामध्ये समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला कामगार यांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक व मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याने यामधील 7 महिलांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते आहे. या अपघातामध्ये एकूण 8 महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये निधोना गावातील 4 महिला, केळीगव्हाण गावातील 3 महिला तसेच खातगाव येथील 1 महिला असल्याचे समजते आहे. या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेल्या या महिला कामगारांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली असून संबंधित प्रशासनाच्या वतीने 10 लाख असे एकूण 15 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून या मयत महिलांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड कुमारे यांनी सामान्य रुग्णालय येथे धाव घेऊन शवचिकित्सागृह येथे मयतांच्या नातेवाईकांची भेट घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत शासनाने तात्काळ द्यावी अशी देखील मागणी वंचितचे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड कुमारे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सरकारला मागणी केली आहे. यावेळी शवचिकित्सागृहासमोर मोठी गर्दी मृतांच्या नातेवाईकांची झाली होती. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. समृद्धी महामार्गावर काल जे लेबर्स होते, ज्या महिला लेबर्स होत्या, जे त्या समृद्धीवरच काम करत होत्या, त्यांच्या पिकअप वाहनाला मागून ट्रकने धडक देऊन त्या ठिकाणी 7 महिला त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. ही घटना अत्यंत मनाला हेलवून टाकणारी ही घटना आहे. मजूर आहे, पोटासाठी काम करणाऱ्या मजूर महिला, त्यांना ट्रकनं उडवणं हे अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी वाहनाचं इन्शुरन्स, लेबरचं इन्शुरन्स झालेलं आहे की नाही ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जे निधी त्या ठिकाणी घोषित केलेला आहे 5 लाख आणि त्यांच्या याच्यामध्ये 10 लाख, तो अत्यंत कमी आहे. आमची वंचित बहुजन आघाडीची आता बैठक झाली, डोके साहेब, वाघमारे साहेब, आमचे हरीशजी यांच्याबरोबर, खरात साहेब यांच्याबरोबर आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की इन्शुरन्सची जी रक्कम आहे ती जवळपास 50 लाखापर्यंत या लोकांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि निदान 50 लाख रुपये मिळाले तर त्या कुटुंबाला एक आर्थिक सहारा त्या ठिकाणी होईल. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पैशामध्ये किंवा मोबदल्यामध्ये मोजता येणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबाला उभं राहण्यासाठी एक आर्थिक तरतूद त्या ठिकाणी शासनाने ताबडतोब करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची त्या ठिकाणी मागणी आहे. दादा, हे महिला कुठल्या होत्या काही माहिती? निधोना, केळीगव्हाण आणि खातगावच्या या 3 गावांच्या त्या महिला आहेत. आणि अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेले हे महिला आहेत, मजूर आहेत. त्याच्यामुळं आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की तात्काळ त्यांना शासनाने मदत करावी. त्यांची काही नावं माहीत झालेली आहेत? हां, नावं माहीत आहेत. गौतमजी वाचून दाखवू शकतील एखादं. अलकाबाई आदमानी निधोना, मीनाबाई आदमानी निधोना, त्यानंतर कांचनबाई आदमानी निधोना, सुमनबाई आदमानी निधोना, 4 महिला या निधोन्याच्या आहेत. लक्ष्मीबाई मदन या केळीगव्हाणच्या आहेत, खडूबाई मदन केळीगव्हाणच्या आहेत आणि ताराबाई चौधरी या केळीगव्हाणच्या आहेत.